हॅलो फ्रेंड, आज आपल्याला प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस आणि प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस असे दोन प्रिन्सिपल बघायचे आहेत. त्यापैकी आपला पहिला प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस म्हणजे काय आहे ते पाहून घेऊ. हे प्रिन्सिपल पाहण्याच्या अगोदर आपल्याला दोन गोष्टी माहित असल्या. काय कंडिशन आहे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिसचे? तर पहिली कंडिशन आहे की दिस इज आयसी. आयसी मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिजिड बॉडी. हा आयसी आहे तो आपल्याला माहित असला पाहिजे. याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे आणि इट मस्ट बी पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. आणि जो आपल्याला अननोन आहे, जो मोमेंट ऑफ इनर्शिया आपला अननोन आहे, जो पासिंग थ्रू एनी पॉइंट आहे, हा आपल्यासाठी अननोन आहे. आणि हे दोन ऍक्सिस एकमेकाला कसे असले पाहिजे? मस्ट बी पॅरलल टू ईच अदर. आणि या दोघांमधनं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे कॉल्ड एच, हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. तर हे जर माहित असेल तर अननोन या ह्याच्यामध्ये अननोन व्हॅल्यू आपल्याला नोनच्या मदतीने माहित करता येईल. तर काय प्रिन्सिपल आहे? तर अननोन मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू नोन. हा कुठं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास प्लस product of mass of the body and square of distance between two parallel axes. ते प्रिन्सिपल सांगायचं कसं? त्याचं स्टेटमेंट आपल्याला माहित असलं पाहिजे. तो व्हॉट इज आय झिरो? तर पहिल्यांदा आपण काय करू? कन्सिडर याची प्रूफ पाहू आपण. प्रूफ पाहण्याच्या अगोदर आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे प्रिन्सिपल काय आहे. तर व्हॉट इज आय झिरो? आय झिरो इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिजिड बॉडी अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट O. व्हॉट इज आय सी? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. आणि दोन्ही एक्सिस एकमेकाला कसे आहेत? परपेंडिक्युलर पॅरलल. आणि दोघांमध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? h. तर या गोष्टी माहित असताना तर आय झिरो ची व्हॅल्यू अननोन जी आहे इज इक्वल टू नोन व्हॅल्यू ऑफ आय सी प्लस प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल एक्सिस. हे प्रिन्सिपल आपल्या स्टेटमेंट मध्ये का सांगता येईल? पाहू आपण. हे आपण जर फॉर्म्युला पाठ केला तर आपल्याला हे सोपं जाईल. व्हॉट इज आय झिरो? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी. पहा इथं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट. पासिंग थ्रू एनी पॉइंट इथपर्यंत बोलायचं. व्हॉट इज आय झिरो? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट इज इक्वल टू व्हॉट इज दिस? हे दोघांची सम आहे. द सम ऑफ इज इक्वल टू सम ऑफ कोणाकोणाची? आयसी. आयसी मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड हे प्रॉडक्ट आहे. अँड प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल एक्सिस. आपण जर तो फॉर्म्युला पाठ केला तर त्याच्यावर आपल्याला बोलता आलं पाहिजे. पहिल्यांदा आपण आय झिरो आणि आयसी मध्ये जर माहित असेल, आता एम तर काय आहे? बॉडीचं मास आणि एच काय आहे? डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल एक्सिस. तर हे जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला पद्धतशीरपणे सांगता येईल. पुन्हा एकदा पाहूया आपण. व्हॉट इज आय झिरो? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट इज इक्वल टू सम ऑफ कोणाकोणाची? या दोघांची सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड प्रॉडक्ट ऑफ कोणाकोणाचा? मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल एक्सिस. दिस इज द थेरम. कशाचा? प्रिन्सिपल ऑफ पॅरलल एक्सिसचा. आता हे थेरमची आपल्याला प्रूफ बघायची आहे. हे समजलं आपल्याला? तर स्टेटमेंट आपल्याला माहित असलं असं पाहिजे. फॉर्म्युला माहित असेल तर त्याच्यामुळे आपल्याला स्टेटमेंट सहजपणे लिहिता येते. तर आपण त्याची प्रूफ बघू. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल एक्सिस. काय आहे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल एक्सिस? आय झिरो इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. याची आपल्याला प्रूफ बघायची आहे. स्टेटमेंट फार सोपं आहे. पहिल्यांदा आय झिरो आय सी म्हणजे काय माहित असलं की सगळ्या गोष्टी बरोबर कळतात. ओके. Consider a rigid body. Consider a rigid body of mass m is rotating about an axis. कोणता? एक axis O passing through O आहे आणि दुसरा कोणता आहे? सेंटर ऑफ मास. ओके. Consider a rigid body of mass m is rotating about an two axis. कोणकोणती? एक आहे passing through point O and passing through point C. तर आपल्याला अजून माहित आहे let h be the distance between two parallel axes. h is the distance between two parallel axes. तर ह्या दोघांमधले डिस्टन्स माहित आहे. मग आता या दोन पॉइंट मधलं जे अंतर आहे इथे एक पॉइंट पी घेऊ आपण. कन्सिडर पॉइंट पी. कन्सिडर पॉइंट पी. पहिले आपण आय झिरो म्हणजे काय आणि आय सी म्हणजे काय याची माहिती लिहून घेतली बरं आहे. व्हॉट इज आय झिरो? मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा? रिजिड बॉडीचा. पण कोणत्या एक्सिस भोवती? पासिंग थ्रू पॉइंट ओ. पासिंग थ्रू पॉइंट O. ओके. हा O एनी पॉइंट आहे. व्हॉट इज आय सी? हे माहित असणं आवश्यक आहे. आय सी मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा?
रिजिड बॉडीचाच, ऑफ रिजिड बॉडी आणि पासिंग थ्रू अबाउट एन एक्सिस, पासिंग थ्रू पॉइंट ओ. आता या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन एक्सिस हे राहील, अबाउट एन एक्सिस. कोणता एक्सिस? पासिंग थ्रू पॉइंट ओ. आणि आयसी म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन एक्सिस, अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. ओके, तर या दोन गोष्टी आपल्याला माहित आहे. पहिल्यांदा आपण काय म्हणलं? कन्सिडर रिजिड बॉडी ऑफ मास m. लेट I0 म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O. IC म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. आता हे माहितीनंतर आपण एक पॉइंट P घेऊ. कन्सिडर पॉइंट P, कन्सिडर पॉइंट P आणि या पॉइंटचं मास ऑफ मास dm, स्मॉल पार्टिकल घेऊ आपण. कन्सिडर अ स्मॉल पार्टिकल ऑफ मास dm ऍट पॉइंट P. या पॉइंट P च्या ठिकाणी एक छोटासा पॉइंट आहे ज्याचा मास किती आहे? dm. आता आपण काय करू? जॉईन कोणत्या गोष्टी? OP आणि CP आपण जॉईन करू. जॉईन OP अँड CP. पहिले काय घेतलं आपण? या बॉडी मध्ये आता प्रूफ पाहत म्हटल्यानंतर एक छोटासा पार्टिकल घेतला. तो कुठे आहे? पॉइंट P या ठिकाणी. त्याचा मास किती आहे? dm. ओके, तर या पॉइंटचं आपण नंतर हे O पासून P आणि C पासून P हे काय केलं? आपण जॉईन केलं. आणि जॉईन केल्यानंतर ड्रॉ ए परपेंडिक्युलर, ड्रॉ अ परपेंडिक्युलर ऑन OC, एक्सटेंडेड OC, एक्सटेंडेड साइड OC. OC वर आपण एक परपेंडिक्युलर, दॅट इज कॉल्ड एज PD. PD इज द परपेंडिक्युलर. ओके, तर हा पॉइंट आपण PD परपेंडिक्युलर केला कोणावर? या OC वर. तो एक्सटेंड केला आपण. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला? हे झालं कन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये काय काय केलं आपण? एक पॉइंट P घेतला ज्याचा मास dm आहे आणि नंतर पॉइंट आपला आहे OP आणि CP काय केलं? आपण जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर पुन्हा काय केलं? आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. कोणता? PD ऑन द साइड OC, एक्सटेंडेड साइड OC. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? या छोट्याशा पॉइंट ज्याचा मास किती आहे? dm आहे, ज्याचं या पॉइंट या पार्टिकलचा आपला काय करायचा? मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. कोणत्या? दोन ऍक्सिस भोवती. कोणकोणतं? एक ऍक्सिस जो O मधून गेला, दुसरा कुठून गेला? C मधून गेला. तर पॉइंट P या पार्टिकल जो आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू आपण. म्हणजे कोणाचा काढणार आपण? एक एक ऍक्सिस घेऊ आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट अबाउट एन ऍक्सिस. कोणता ऍक्सिस? पासिंग थ्रू O, पासिंग थ्रू पॉइंट O. तर या पॉइंट O या ठिकाणी जो काढला मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला काय काय माहित पाहिजे? व्हॉट इज I इज इक्वल टू मास इनटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मास किती आहे पार्टिकलचं? dm. आणि या पार्टिकलचं डिस्टन्स किती आहे? जे तो या ऍक्सिस पासूनचं OP म्हणजे काय? dm इनटू OP स्क्वेअर, dm इनटू OP स्क्वेअर. हे झालं छोट्याशा पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणत्या ऍक्सिस भोवती? जो पॉइंट O मधून गेला. आता पूर्ण बॉडीचा आपण काय करणार? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन एक्सिस, अबाउट एन एक्सिस. कोणता एक्सिस? पासिंग थ्रू पॉइंट O, पासिंग थ्रू पॉइंट O, पासिंग थ्रू पॉइंट O. म्हणजे आपण काय केलं? छोट्याशा पार्टिकलचा पहिले मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. कोणत्या ऍक्सिस भोवती? या ऍक्सिस भोवती, जो पॉइंट O मधून गेला. आता त्याच ऍक्सिस भोवती पूर्ण पार्टिकलवरून आपण काय काढतो? पूर्ण बॉडीचा काढू. बरोबर आहे? म्हणजे स्मॉल पार्टिकलवरून आपण पूर्ण बॉडीचा करणार. म्हणजे काय करणार? आपल्याला इंटिग्रेट करणार. कोणाला? या dm इनटू OP स्क्वेअरला. म्हणजे आपण I हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे कोणत्या ऍक्सिस भोवती? O मधून गेला. म्हणजे आपण काय लिहू शकतो? IO. तर IO इज इक्वल टू काय? इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर इनटू dm. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. हे झाले पहिल्या पार्टिकलचं. बरोबर आहे? कोणत्या ऍक्सिस भोवती? या ऍक्सिस भोवती. आता त्याच पार्टिकलचं या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढू. पहिले आपण पार्टिकलचा काढू आणि नंतर पूर्ण बॉडीचा काढू. म्हणजे काय? मी पूर्ण ही स्टोरी आपण रिपीट करायची. म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट अबाउट एन एक्सिस,
about an axis passing through center of mass, passing through center of mass, passing through center of mass C. ओके, तर या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा तर काय फॉर्म्युला आहे आपला या ठिकाणी इज इक्वल टू किती, इज इक्वल टू मास तेवढंच आहे किती dm, फक्त काय बदललं डिस्टन्स, कोणत्या ऍक्सिस पासून आता जो सेंटर ऑफ मास होऊन गेला आहे, मास dm आहे आणि अंतर किती आहे, डिस्टन्स किती आहे cp, आपल्याला काय करावं लागेल dm into cp स्क्वेअर. हे काय झालं, छोट्याशा पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता पार्टिकलहून आपण काय करणार आता पूर्ण बॉडीचा, म्हणजे काय होईल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी about an axis, about an axis passing through center of mass C, center of mass C. ओके, तर या सेंटर ऑफ मास मधून जो ऍक्सिस गेला त्याच्या भोवती पूर्ण बॉडीचा काढायचा, म्हणजे काय होईल IC इज इक्वल टू काय होईल सांगा, मास dm आणि हे किती आहे cp. तर आपण पार्टिकलचा काढला आता फक्त इंटिग्रेट केलं की काय मिळणार आपल्याला, इंटिग्रेट cp स्क्वेअर इंटू dm, cp स्क्वेअर इंटू dm, हे पण आहे op स्क्वेअर इंटू dm. ओके, याला इक्वेशन नंबर काय म्हणणार आपण 2. तर आतापर्यंत आपण काय बघितलं की पार्टिकल घेतला, त्याचा पहिले काय काढला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर आहे, आणि त्या पार्टिकलचा काढल्यानंतर मग पार्टिकलवरून काय काढला आपण पूर्ण बॉडीचा, पुन्हा त्या पार्टिकलचा या ऍक्सिस भोवती काढला आणि त्या पार्टिकलवरून आपण कशात काढला पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाभोवती, या ऍक्सिस भोवती. तर आपल्याला दोन एक्सप्रेशन माहित झाले पाहिजे, कोणकोणते, I0 ची किंमत इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर इंटू dm आणि IC इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर इंटू dm. हे दोन इक्वेशन आपल्याला माहित असले पाहिजे. आता थोडंसं आपण या ठिकाणी जॉमेट्रिकल थोडीशी मेथड वापरू. काय करायचं आहे, आपण ऑलरेडी सुरुवातीला आपण केलंच आहे, काय केलं आहे आपण, ड्रॉ अ परपेंडिक्युलर, कुठं PD, कोणाला लाईन OC ला एक्सटेंडेड ऑन द एक्सटेंडेड साइड ऑफ OC. त्यानंतर इथे दोन ट्रायंगल तयार झाले. आपल्याला दोन इक्वेशन आपल्याला माहित असले पाहिजे, कोणकोणते आपण लागल तर माहित आहे आपल्याला, इन ट्रायंगल किंवा फ्रॉम ट्रायंगल म्हणलं तर चालते, इन ट्रायंगल CPD, इन ट्रायंगल CPD. सांगा काय सांगता येईल, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम CP स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर, CP स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर, इक्वेशन नंबर 3, बरोबर आहे. आता फ्रॉम दुसरा एक आपल्याला ट्रायंगल घेणार आपण, इन ट्रायंगल कोणता आहे OPD, इन ट्रायंगल OPD, हा सुद्धा राईट अँगल आहे, म्हणजे इथं सुद्धा आपण पायथागोरसचा थेरम यूज करू, काय होईल OP स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. काय आलं, OP स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. परंतु हा जो OD बनलेला आहे हा दोन साइड पासून बनलेला आहे, OC आणि CD, म्हणजे आपण या OD ला काय लिहू शकतो, OD इज इक्वल टू OC प्लस CD. आता हा इथं वापरा, काय होईल OP स्क्वेअर इज इक्वल टू OD च्या ठिकाणी काय करतात आपल्याला OC प्लस CD ब्रॅकेटचा स्क्वेअर, ओके, प्लस PD स्क्वेअरला PD स्क्वेअर आपण लिहून टाकू, PD स्क्वेअर. समजलं पर्यंत, म्हणजे काय केलं आपण, पहिले छोटा ट्रायंगल घेतला त्याच्यामध्ये पायथागोरस यूज केला, नंतर OPD हा मोठा ट्रायंगल घेतला त्याच्यामध्ये पायथागोरस यूज केला, त्यासाठी ते पाहू आपण. आता या OC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर मध्ये A प्लस B ब्रॅकेटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो, म्हणजे काय होईल OP स्क्वेअर इज इक्वल टू, थोडंसं मॅथमॅटिकली आहे, सांगा काय, OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC इंटू CD प्लस CD स्क्वेअर आणि हा PD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर आपण इथे लिहून टाकू प्लस PD स्क्वेअर. समजलं काय केलं आपण, OP स्क्वेअरला जसं OD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर, OD म्हणजे काय OC प्लस CD, त्यानंतर इथं फॉर्म्युला आपण यूज केला आणि फॉर्म्युला यूज केल्यानंतर हा अशा पद्धतीने आपला OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC इंटू CD प्लस CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर, हा PD स्क्वेअर लिहून टाकला. आता या साइडला जर थोडंसं पाहिलं तर फ्रॉम इक्वेशन आपल्याला कशाची व्हॅल्यू होता येईल, OD स्क्वेअर सॉरी CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर या ठिकाणी काय करता येते आपल्याला CP स्क्वेअर, म्हणजे आपण काय करू शकतो OP स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC इंटू CD
आणि या CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअरच्या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो CP स्क्वेअर. समजपर्यंत आता इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणू. थोडंसं आपण सुरुवातीला काय केलं पार्टिकल वरून या ऍक्सिस भोवती मोमेंट आपण कशा काढला पुन्हा पार्टिकल वरून पूर्ण बॉडीचा काढला. असं 2 वेळा आपण केलं. एकदा आपल्याला आयजीची किंमत मिळाली एकदा आयसीची किंमत मिळाली बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण 2 ट्रायंगलचा या ठिकाणी थोडंसं जॉमेट्री आपण यूज केली. पहिले छोटा ट्रायंगल घेतला ई ट्रायंगल CPD CP स्क्वेअर प्लस CP स्क्वेअर इक्वल टू CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. त्याच्यानंतर इन ट्रायंगल OPD OP स्क्वेअर इक्वल टू OD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. इथपर्यंत आपण समजलं. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हे केलं समजा OD ला कसं लिहिलं आपण OC प्लस CD. इथं फॉर्म्युला यूज केला आणि एक्सटेन्शन केलं आणि एक्सपान्शन केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला. आता या इक्वेशन नंबर जो 4 आहे याला काय करू आपण मल्टिप्लाय करू. कशानं DM मल्टिप्लाय बाय DM. मल्टिप्लाय करायचं आणि इंटिग्रेट करायचं कोणाला ऑफ इक्वेशन 4. इक्वेशन 4 ला आपण काय करायचं मल्टिप्लाय करायचं कशानं DM न आणि DM ने मल्टिप्लाय केली की लगेच त्याला काय इंटिग्रेट करू आपण. म्हणजे काय सांगा इथं OP स्क्वेअर ला DM न मल्टिप्लाय केलं आणि लगेच काय करायचं त्याला इंटिग्रेट. दुसरं इथं काय होईल सांगा OC स्क्वेअर ला मल्टिप्लाय केलं कशानं DM न इंटिग्रेट केलं. तसंच इथे सुद्धा ट्वाइस OC into CD मल्टिप्लाय बाय DM आणि काय केलं त्याला इंटिग्रेट प्लस CP स्क्वेअर ला मल्टिप्लाय केलं DM न आणि काय केलं इंटिग्रेट. म्हणजे एक मेथड आपण वापरली. कशासाठी केली कारण आपण I0 च्या किमती आपल्याला तशा पद्धतीने आलेल्या I0 आणि IC च्या. आता आपल्याला OP स्क्वेअर into DM OP स्क्वेअर into DM म्हणजे काय होईल I0. CP स्क्वेअर into DM म्हणजे काय होईल IC. बरोबर आहे. या व्हॅल्यू आपल्याला ठेवता येते. आता याच्यामध्ये ही जी टर्म आहे या टर्मची व्हॅल्यू आहे 0. ट्वाइस OC into CD into DM the value of this term is 0 because C is the center of mass. C is the center of mass. मग याची जर व्हॅल्यू 0 येत असेल तर मग इक्वेशन काय तयार होईल पहा OP स्क्वेअर into DM is equal to OC स्क्वेअर into DM प्लस याची व्हॅल्यू किती आली 0. त्याच्यामुळे टर्म लिहायची गरज नाही. इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर into DM. ओके. आता OP स्क्वेअर into DM म्हणजे काय आपण फ्रॉम इक्वेशन वरून सांगितलं 1 नंबर वरून काय असते इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर into DM that is the value of I0 is equal to OC स्क्वेअर into DM OC स्क्वेअर into DM. OC काय आहे OC is equal to H. ओके. तो OC स्क्वेअर ला आपण बाहेर काढू. OC स्क्वेअर ला बाहेर काढू कारण कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन मध्ये कोण राहते इंटिग्रेशन ऑफ DM. OC स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे कारण डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस कसं राहते रिमेन सेम. त्याच्यामुळे त्याला कॉन्स्टंट आपण बाहेर काढलं. मग राहिलं इंटिग्रेशन ऑफ DM प्लस इथे आपण थोडी घाई केली काय हरकत नाही आपण असं ठेवू. नेक्स्ट टाइम ला आपण हे करू व्हॅल्यू पुट करू. त्याच्यानंतर याला इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर into DM. चालते. आता थोडंसं आपण लास्ट स्टेपला आलेलो आहोत. From equation 1, the value of OP integration of OP square into DM is equal to काय होईल I0. याची व्हॅल्यू किती आहे IC. तर ही काय आहे OC म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस किती आहे H आणि इंटिग्रेशन ऑफ DM म्हणजे काय सगळे पार्टिकल आपण जर कलेक्ट केले दॅट इज इंटिग्रेशन ऑफ DM इज इक्वल टू कॅपिटल M. म्हणजे काय होईल दिस इज इक्वल टू I0. याची किंमत किती आहे फ्रॉम इक्वेशन 1 I0. याची किंमत किती आहे IC फ्रॉम इक्वेशन 2 आणि ही करू आपण काय होईल OC स्क्वेअर म्हणजे H आहे डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. ओके. किती H स्क्वेअर. इंटिग्रेशन ऑफ DM म्हणजे काय कॅपिटल M प्लस आणि याची व्हॅल्यू किती आहे IC. आपण त्याला थोडंसं ऍडजस्ट करू. I0 इज इक्वल टू IC ला अगोदर लिहू म्हणजे काय होईल IC प्लस याला ऍडजस्ट करू आपण MH स्क्वेअर. मिळालं आपलं प्रिन्सिपल याच्यामध्ये प्रूफ काय आहे प्रिन्सिपल ऑफ या ठिकाणी I0 means moment of inertia of rigid body about an axis passing through any point is equal to sum of moment of inertia of rigid body about an axis passing through center of mass and product of mass of the body and square of distance between two parallel axes. अतिशय साधं असं प्रिन्सिपल याच्यामध्ये प्रूफ पाहता येते आपल्याला. प्रिन्सिपल आपल्याला माहित असलं पाहिजे. याच्यामध्ये कंडिशन कोणत्या होत्या या 2 कंडिशन होत्या आपल्या. पहिला आहे की टू एक्सेस मस्ट बी पॅरलल टू इच अदर.
two axes must be parallel to each other, must be parallel to each other. दोन ऍक्सिस एकमेकांना कसे पाहिजे होते, पॅरलल पाहिजे होते, पॅरलल टू ईच अदर. दुसरी कंडिशन कोणती होती, वन ऍक्सिस should passes through center of mass, center of mass. आणि थर्ड कंडिशन कोणती होती की आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित होतं. कोणामधलं, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन, डिस्टन्स should be known, should be known. कोणामधलं, बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. एक ऍक्सिस हा सेंटर ऑफ मास मधून गेलाच पाहिजे, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहित असली पाहिजे. आणि जो ऍक्सिस एखाद्या दुसऱ्या पॉइंट मधून चालला आणि तो पहिल्या ऍक्सिसला कसा असला पाहिजे, पॅरलल. आणि दोन ऍक्सिस म्हणलं जर आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित असेल, देन वी यूज प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस. तर असं हे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस आहे. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस बघू. थँक्यू.